नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून AB फाउंडेशन संचलित स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल मल्टी स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रुग्णालयात मेंदू, अस्थिरोग, स्त्रीरोग आणि किडनीसह विविध आजारांवर अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सिमेंटच्या दुकानावर काम करतो. त्याच्या बायकोला त्यांनी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. क्रिटिकल कंडिशन होती, डिलिव्हरीचा विषय होता. त्याचं बिल निघालं 1,25,000. जर असंच राहिलं तर गोरगरीब लोक मूळ बाळ पैदा करणंच बंद करून टाकतात. म्हणून आपल्याला अशा दवाखान्यांची गरज आहे. या ठिकाणी सर्व सुसज्ज असे इक्विपमेंट्स आहेत. सर्व चांगले डॉक्टर या ठिकाणी असणार आहेत. परंतु आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे का जो चांगली सर्व्हिस देतो परंतु पैसे घेत नाही, त्याच्याकडे कोणी जात नाही. जो लाखो रुपये घेतो त्याच्याकडे लाईन लावतात. तर असं करू नका. हा दवाखाना, असे 4 दवाखाने या शहरात आदरणीय पालकमंत्री महोदयांनी भागाभागांमध्ये दिलेले आहेत. जवळपास 15 कोटी रुपयाचे दवाखाने या धुळे शहरात काम चालू आहे. हा 5वा, हा पहिला होता आणि अजून 4 दवाखान्यांचे काम चालू आहे. आरोग्य ईश्वरी सेवा आहे आणि आरोग्य कोणाला आजार जेव्हा येतो तो जात पात बघून येत नसतो. तो कोणालाही कुठलाही आजार होऊ शकतो. म्हणून ही ईश्वरी सेवा आज या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. या धुळे शहरात सिटी स्कॅन काढायला जर कोणी गेलं तर 7,000 आणि 8,000 रुपये एका सिटी स्कॅनचे लागतात. परंतु 25 कोटी रुपयाचं सिटी स्कॅनचं मशीन DPTCच्या अंतर्गत आदरणीय पालकमंत्री महोदयांनी या शहराला देऊ केलेली आहे आणि 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी 1,000 रुपयात मोगलाई म्हणजे संभाजीनगर त्या भागात आपण सिटी स्कॅन मशीन उभी करतो. 1,000 रुपयात कुठलाही नागरिक जायचं, त्यांनी 1,000 रुपयात ते सिटी स्कॅन करून घ्यायचं. 7 आणि 8,000 रुपये लागणार नाही. तसंच आम्ही सर्वांनी मिळून हायवेला जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणचंही सिटी स्कॅन बंद पडलेलं होतं. नवीन सिटी स्कॅन मंत्र्यांच्या मागे लागून आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी तेही मंजूर केलं. तेही नवीन सिटी स्कॅनचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ते फुकट, परंतु सर्वांना माहित आहे का किती दिवस चालेल माहिती नाही. परंतु धुळे शहरात जो सिटी स्कॅन महापालिकेला भावने दिलेला आहे त्याच्यात 5 वर्षाचं मेंटेनन्स सुद्धा त्या कंपनीला दिलेला आहे आणि तीच कंपनी ते 5 वर्ष मेंटेनन्सही करेल आणि त्या ठिकाणी चालवायचंही काम तीच कंपनी 5 वर्षापर्यंत या धुळे शहरात जो मोगलाई सिटी स्कॅन येणार आहे त्या ठिकाणी करणार. नाहीतर आमच्याकडे एक प्रथा असते, काही घ्यायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाच्या कॉफीचे चहाचे सुद्धा दागिनदार नाही. 25 कोटीचं मशीन एका मिनिटात त्या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिलं. कारण की जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामीणचा माणूस असेल, 7 नॅशनल हायवे या ठिकाणी जातात. डॉक्टर बाबा जेव्हा खासदार होते त्यांनी 7 नॅशनल हायवे मंजूर करून घेतले. ऍक्सिडेंट सांगून होत नाही आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असे सुसज्ज हॉस्पिटल आणि सिटी स्कॅन वगैरेची व्यवस्था राहिली तर नागरिकांना त्याचा लाभ होईल.
आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना स्मरण करून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा लोकार्पणचा कार्यक्रम होतोय। हा खरं तर अग्रवाल परिवाराने आपल्या सगळ्यांना एक भावनिक आणि एक औचित्यपूर्ण योग आहे। कारण त्यांना स्मरण करतोय ते आपल्यामध्ये नाहीये म्हणून आपण सर्वजण भावना विवश आहे, पण त्यांच्या जन्मदिनापेक्षा वेगळं एक औचित्य होऊ शकलं नसतं, असं एक औचित्यपूर्ण हा योगायोग आहे। खरं तर कुठल्याही शहरामध्ये रस्ते, गटर, बागीचे, बिल्डिंगा हे बनवणं क्रमप्राप्त आहे, महत्वाचं आहे, परंतु तेवढंच म्हणून विकास होत नाही। तर चांगली आरोग्य सेवा देखील उपलब्ध करणं एक विकासाचं मानांक आहे। आणि मला आनंद आहे की या धुळे शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे विशेषतः उल्लेख करेल की सर्व श्रेय त्यांनी मला दिलं, पण आपल्या या आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आमच्या या धुळे शहरामधले रुग्णालय आम्हाला व्यवस्थित करायचे। आता ते रुग्णालय कुठे आहेत, कोणते आहेत हे न पाहता आपले आमदार जर सांगत असतील तर योग्यच सांगत असतील आणि डीपीडीसीच्या माध्यमातून आपण निधी देण्याचं काम आपण केलं। त्या डीपीडीसीचा असा सदुपयोग होईल हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याकरांना मनापासून समाधान होतंय आणि म्हणून मी आमदारांचं मनापासून अभिनंदन करेन की सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी या रुग्णालयाची व्यवस्था त्यांनी उभं केली। खरं तर आपल्या माध्यमातून आज एक मोठं काम इथे उभं राहतंय। स्वर्गीय विमलादेवी अग्रवाल हे नाव त्यांनी दिलेलं आहे, नगरपालिकेने दिलंय, पण केवळ अनुप अग्रवाल यांच्या आई आहेत एक कारण आहे, तो काही त्याचं कारण विषय होऊ शकत नाही। कारण आपल्या सगळेजण ओळख की आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम करण्यासाठी यायचो। तर मी मागच्या 25 वर्षापासून आमदार आहे। 2004ला ज्यावेळेस आमदार झालो तर या धुळे शहरामध्ये 2, 4, 5 घरं होते जिथे आम्ही जायचो आणि सगळं काम संपल्यानंतर जेवण आमचं फिक्स राहायचं की ओपी सेटच्या घरी आमचं जेवण आहे आणि प्रेमाने अत्यंत आपुलकीने आम्हाला वाढणारे, आम्हाला खाऊ घालणारे ते आमच्या विमला काकी होत्या। तेही आम्हाला आठवण आहे। ते आमच्या भाजपच्या मीटिंगमध्ये सहभागी व्हायचे। भीमसिंग काकांनी टीमला माहिती आहे, त्यांच्या भूमिका मांडायची आणि त्याचबरोबर घराचं देखील काम करत असायचे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या भारतीय जनता पार्टीच्या 1992 पासून तर 2002 पर्यंत सलग 10 वर्ष 2 टर्म त्या नगरसेविका होत्या। त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी स्वतःचं एक आगळं वेगळं नाव त्यांनी उभं केलं। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।